Hello students, good afternoon. In previous lecture of English subject, we studied two topics. The first was articles and the second was prepositions. Now today we are going to start our third topic. The topic is conjunction. First of all, we will see what is the conjunction. त्याची डेफिनेशन आपण बघूया अगोदर. What is conjunction? A conjunction is a word that connects phrases, words or clauses. कंजंक्शन हा एक असा शब्द आहे जो फ्रेज असेल किंवा वर्ड असेल किंवा एखादा क्लॉज असेल, म्हणजे एखादी घडणारी घटना, एखाद्या दोन घटना असतील, त्या दोन घटना कनेक्ट करण्यासाठी कंजंक्शन वापरलं जातं. आता कंजंक्शन आर ऑफन यूज ॲज अ ट्रान्झिशन्स, म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये काय आपल्याला चेंजेस हवा असेल, ते वाक्य आपल्याला डायव्हर्ट करायचं असेल तर तिथे आपण मेनली कंजंक्शन्स वापरतो. कंजंक्शन्स आर यूज टू मेक अ सेंटेन्स मोर कॉम्पॅक्ट अँड ऑल्सो यूज ॲज अ सेंटेन्स कनेक्टर. म्हणजे दोन सेंटेन्स असतील सेपरेट ते जर आपल्याला कनेक्ट करायचे असेल तर ते दोन सेंटेन्स कनेक्ट करताना कंजंक्शन आपण वापरतो. आणि कंजंक्शन वापरल्यामुळे आपण आपलं वाक्य जे आहे, आपलं सेंटेन्स जे आहे ते आपण अजून मोर कॉम्पॅक्ट म्हणजे सुटसुटीत करू शकतो, जे आपल्याला सहज समजलं जाईल. आता कंजंक्शन्स मेनली 3 टाईपचे आहेत. त्यातला फर्स्ट टाईप आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, नंतर सेकंड आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि थर्ड आहे कोरिलेटिव्ह कंजंक्शन. तर मेनली कोऑर्डिनेटिंग आणि सबऑर्डिनेटिंग हे दोन कंजंक्शनचे टाईप आहे ते मेनली यूज केले जातात. कोरिलेटिव्ह हा ऑप्शनल आहे, याचा जास्त वापर केला जात नाही, पण तरीही हा महत्त्वाचा आहे. आपण फर्स्ट बघणार आहोत अगोदर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. तर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कुठले कुठले आहेत ते आपण अगोदर बघूया. अँड, ऑर, नॉर, सो, फार, therefore, then consequently, accordingly, for, so, yet, still, however, and last is nevertheless. आपण हे जे बघितले हे कोऑर्डिनेशन, हे कंजंक्शन्स जे आहेत ते मोस्ट कॉमनली यूज केले जाणारे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. तर हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन कशासाठी वापरतात? मेनली टू जॉईन द इंडिव्हिज्युअल वर्ड, फ्रेज ऑर सेंटेन्स. जे एखादा वर्ड असेल, दोन वर्ड असतील किंवा एखादी फ्रेज असेल किंवा सेंटेन्स असतील जे दोन सारखे नाही आहेत पण आपल्याला ते जॉईन करायचे, जे आपल्याला जोडायचे, तेव्हा आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वापरतो. म्हणजे दोन सेंटेन्स असतील, दोन वर्ड्स असतील, दोन फ्रेजेस असतील किंवा दोन वेगवेगळ्या घटना असतील, ह्या जेव्हा आपल्याला एकत्र सांगायच्या असतात, एकत्र जॉईंट करायच्या असतात, जोडायच्या असतात, तेव्हा आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वापरतो. आता यात तसं जर बघितलं अँड, ऑर, त्यानंतर बट अँड सो, अँड, ऑर, बट आणि सो, हे जे 4 कंजंक्शन्स आहे, हे जे 4 कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत, हे मेनली कॉमनली यूज केले जाणारे कंजंक्शन्स आहेत. आता आपण बघूया अँड हे कंजंक्शन अगोदर बघूया. अँड हे कंजंक्शन्स कधी आणि कसं वापरायचं? अँड इज अ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन विच इज यूज टू जॉईन or add words together in the sentence.
तर एखादं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये आपल्याला ते वाक्य आपल्याला जोडायचं असेल किंवा त्या वाक्यामध्ये काही शब्द आहेत जे आपल्याला जोडायचे असतील, एकत्र घ्यायचे असतील, एकत्र करायचे असतील, तेव्हा अँड हे कंजंक्शन आपण वापरतो. त्याचं एक्झाम्पल आपण बघूया. सपोज हार्ड वर्क अँड इंटेलिजन्स. तर इथे आपण दोन शब्द जोडलेत, हार्ड वर्क अँड इंटेलिजन्स. ब्रॉट हिम सक्सेस. तर इथे काय वाक्य आहे, हार्डवर्क अँड इंटेलिजन्स ब्रॉट हिम सक्सेस. त्याला सक्सेस मिळाला. कशामुळे मिळाला, हार्डवर्क आणि इंटेलिजन्स. म्हणजे इंटेलिजन्स आणि हार्डवर्क ह्या दोन विभिन्न गोष्टी आहेत, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आणि त्यामुळे त्याला जो सक्सेस मिळाला, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्र करायचे. म्हणजे आपण त्याच्या सक्सेससाठी आपण हार्डवर्क आणि इंटेलिजन्स हे दोन रिझन देतो आहे, जे आपल्याला एकत्र द्यायचे. फक्त हार्डवर्क करून त्याला सक्सेस मिळाला असता का, नाही. फक्त इंटेलिजन्समुळे त्याला सक्सेस मिळाला असता का, नाही. म्हणून या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत वाक्यामध्ये, आणि म्हणून आपल्याला ह्या गोष्टी एकत्र जोडून हे वाक्य आपल्याला पूर्ण करायचे. म्हणून आपण इथे अँड हे कंजंक्शन वापरले. नंतर पुढचं बघूया आपण, ऑर. आता ऑर हे कंजंक्शन कशासाठी वापरतात. ऑर इज यूज टू शो choice or possibilities as in the sentence. आता ऑर हे अगोदर आपण बघितलं अँड हे कंजंक्शन, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दोन्ही गोष्टी दाखवण्यासाठी आपण अँड हे कंजंक्शन वापरतो. आता ऑर हे कंजंक्शन जर आपण घेतलं तर हे किंवा ते, तसं आपण अँडमध्ये तसं नाही केलं. हे आणि हे दोन्हीही आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तसं ऑरमध्ये ह्या तसं नाही आहे. ऑरमध्ये एकच गोष्ट कुठली तरी आपल्याला महत्त्वाची आहे, ती ही असेल किंवा ती असेल. दोन्हीपैकी एक गोष्ट आपल्याला दाखवायची आहे. एखाद्या वाक्यामध्ये असेल, फ्रेजमध्ये असेल, किंवा दोन वर्ड्स असतील, त्यामध्ये कंपॅरिझन जे असेल ते असेल. पॉसिबिलिटी असेल किंवा मग चॉईस असेल, हे दाखवण्यासाठी आपण ऑर हे कंजंक्शन वापरतो. त्याचं आपण एक्झाम्पल अगोदर बघूया. He will be here on Monday or Tuesday. आपण सेंटेन्स घेतले, ही विल बी हिअर ऑन मंडे और ट्यूजडे. तो इथे येईल कधी, मंडे और ट्यूजडे. आपण असं म्हणू शकत नाही ही विल बी हिअर ऑन मंडे अँड ट्यूजडे. तो सोमवारी किंवा मंडेला किंवा ट्यूजडेला, मंडेला आणि ट्यूजडेला इथे येईल असं आपल्याला म्हणायचं नाही. आपल्याला कुठल्या तरी एका दिवशी आपल्याला ते नोटीस करायचं आहे, कुठल्या तरी एकाच दिवशी तो इथे येईल. मंडे और ट्यूजडे. इथे आपण अँड वापरला असता, तो मंडे आणि ट्यूजडे, तो दोन्ही दिवशी इथे येईल असा याचा अर्थ होतो. पण आपल्याला काय दाखवायचं, हा मंडे किंवा ट्यूजडे हा दोन्हीपैकी एकाच दिवशी इथे येईल, म्हणून आपण इथे वापरले ऑर हे कंजंक्शन. हे किंवा ते, हे आणि ते नाही, हे किंवा ते. ओके. देन आवर नेक्स्ट कंजंक्शन इज बट. तर बट हे कंजंक्शन कशासाठी वापरतात हे आपण अगोदर बघूया. बट इज अ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन यूज टू शो opposite or conflicting ideas as in sentence. कशासाठी वापरतात बट हे कंजंक्शन, एखादी अपोजिट किंवा कॉन्फ्लिक्टिंग जे आयडियाज असतील त्या एका सेंटेन्समध्ये आपल्याला दाखवायच्या. अपोजिट म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध असलेल्या, किंवा ह्यामुळे इथे काहीतरी फरक पडणार आहे, ह्यामुळे इथे काहीतरी, म्हणजे या गोष्टीचं पहिल्या घडलेल्या घटनेचं दुसरं रिझन असू शकतं, किंवा दुसऱ्या घडलेल्या घटनेचं पहिलं जे आहे वाक्य ते आपलं रिझन असू शकतं, किंवा त्या गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध असू शकतात. तेव्हा आपण बट हे कंजंक्शन वापरतो. त्याचं आपण एक्झाम्पल बघूया. शी इज स्मॉल बट स्ट्रॉंग. आपण सेंटेन्स काय घेतलं आहे, शी इज स्मॉल बट स्ट्रॉंग. ती लहान आहे पण स्ट्रॉंग आहे. ती जरी लहान असली तरी ती स्ट्रॉंग आहे. इथे काय दाखवलं आहे, पहिल्या वाक्यामध्ये शी इज स्मॉल, ती स्मॉल आहे, ती लहान आहे, म्हणजे आपण तिचं काय दाखवलं आहे, ती कमकुवत आहे, ती लहान आहे, म्हणजे आपण त्याचं ड्रॉबॅक जो आहे, मायनस पॉईंट जो आहे तो आपण इथे दाखवलं आहे.
पण बट हे कंजंक्शन वापरलं आणि त्यानंतर आपण काय दाखवले, बट स्ट्रॉंग. शी इज स्मॉल बट स्ट्रॉंग. ती लहान जरी असली तरी ती स्ट्रॉंग आहे. म्हणजे आता इथे आपण दोन अपोजिट गोष्टी शो केल्या आहे, स्मॉल आणि स्ट्रॉंग. ती स्मॉल जरी असली तरी ती स्ट्रॉंग आहे. म्हणजे एका वाक्यामध्ये आपण, पहिल्या वाक्यामध्ये आपण दाखवलं आहे की शी इज स्मॉल, ती स्मॉल आहे, ती लहान आहे, आपण इथे तर मायनस पॉईंट दाखवला आहे. आणि सेकंड वाक्यामध्ये आपण त्याचा बेनिफिट स्ट्रॉंग आहे म्हणजे आपण त्याचा प्लस पॉईंट दाखवला आहे. देन आवर नेक्स्ट कंजंक्शन इज सो. आता सो हे कंजंक्शन कधी वापरायचं ते आपण बघूया. सो इज यूज टू शो रिझल्ट ॲज इन सेंटेन्स. एखाद्या गोष्टीचा रिझल्ट दाखवायचा असेल, एखाद्या गोष्टीचा परिणाम दाखवायचा असेल, तेव्हा आपण सो हे कंजंक्शन वापरतो. त्याचं एक्झाम्पल आपण बघूया. आय वॉज टायर्ड सो आय वेंट टू स्लीप. आता इथे दोन वाक्य, आय वॉज टायर्ड अँड आय वेंट टू स्लीप. हे दोन वाक्य आपण सो या कंजंक्शनने जोडले आहेत. पण हे दोन वाक्य एकमेकांशी रिलेटेड आहेत. ह्या दोन घटना ज्या आहेत त्या एकमेकांशी रिलेटेड आहेत. पहिल्या घटनेचा दुसऱ्या घटनेवर परिणाम झालेला आहे, त्याचा रिझल्ट म्हणून आपल्याला, सपोज आता वाक्य घेतलं आपण, आय वॉज टायर्ड, मी थकलो, मी खूप थकलो. सो आय वेंट टू स्लीप, म्हणून मी झोपायला गेलो. मी थकलो याचा परिणाम काय झाला, म्हणून इथे सो हा शब्द आपण आपला काय दाखवतो आहे, या घटनेचा परिणाम झालेला आहे. तो परिणाम काय झाला आहे, आय वेंट टू स्लीप. आय वॉज टायर्ड सो आय वेंट टू स्लीप, मी खूप थकलो म्हणून मी झोपायला गेलो. ओके. सो हे आपले झाले 4 मेन कंजंक्शन, अँड, ऑर, बट अँड सो. त्यानंतर आता बाकी कंजंक्शन्स पण आहेत. त्यानंतर आता पुढचं कंजंक्शन जे आपलं आहे देअरफोर. देअरफोर हे कंजंक्शनसुद्धा आपण रिझन दाखवण्यासाठी वापरतो. पहिल्या घटनेचा परिणाम असा झाला की ज्यामुळे, म्हणजे एखादी घटना घडली त्यामुळे दुसरी घटना घडली किंवा त्या घटनेचा परिणाम दुसऱ्या घटनेवर झाला, हे दाखवण्यासाठी आपण देअरफोर हे कंजंक्शन वापरतो. त्याचं एक्झाम्पल आपण बघूया, म्हणजे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला जास्त चांगलं कळेल. आय फेल्ट लोनली, हे आपलं फर्स्ट सेंटेन्स झालं. देअरफोर आय वेंट टू माय अंकल्स हाऊस. आता इथे आपले दोन सेंटेन्स आहे, आय फेल्ट लोनली अँड आय वेंट टू अंकल्स हाऊस. हे दोन सेपरेट आहे. हे दोन सेंटेन्स जर आपण वेगवेगळे घेतले, आय फेल्ट लोनली, आय वेंट टू माय अंकल्स हाऊस, हे दोन सेंटेन्स जर आपण वेगवेगळे घेतले तर आपल्याला दोन्हींचा काही अर्थ लागणार आहे का, दोन्हींचा काही संबंध आहे असं आपल्याला कळणार आहे का, तर नाही. म्हणून आपण इथे देअरफोर हे कंजंक्शन वापरले. आता देअरफोरच का वापरलं, दुसरं का नाही वापरलं, त्याचं आपण बघूया. आय फेल्ट लोनली, मला एकटं वाटत होतं. आणि दुसरं जे सेंटेन्स आहे, आय वेंट टू माय अंकल्स हाऊस, मी माझ्या अंकल्सच्या घरी गेलो. तर या दोन्हींचा आपल्याला काही संबंध लागतो आहे का, नाही. तर तेच जर आपण म्हटलं, मला आय फेल्ट लोनली, मला एकटं वाटत होतं म्हणून मी माझ्या अंकलच्या घरी गेलो. आता जसं आपण सो वापरलं, आय वॉज सो टायर्ड सो आय वेंट टू स्लीप, म्हणजे मी थकलो होतो म्हणून मी झोपायला गेलो. जसं आपण इथे या दोन्ही वाक्यांचा संबंध दाखवला, तो कशाने दाखवला आहे, सोने दाखवला आहे. तसं आपण इथे पण या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर, किंवा ही आपल्या पहिल्या वाक्यामध्ये घडलेली जी घटना आहे त्या घटनेचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर झाला, म्हणून आपण इथे देअरफोर हे कंजंक्शन वापरलं. देअरफोर आणि सो हे जवळपास सारखे आहेत, पण काही ठिकाणी याच्या वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज असतात. म्हणून एखाद्या घटनेचा परिणाम दुसऱ्या घटनेवर झाला असेल, एखाद्या वाक्यामध्ये घडलेली घटना आहे त्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर होत असेल, तर आपण तिथे देअरफोर हे कंजंक्शन वापरतो. त्यानंतर पुढचं कंजंक्शन आपलं आहे कॉन्सिक्वेंटली. आता कॉन्सिक्वेंटली हे पण जवळपास देअरफोर आणि सो या दोन्ही कंजंक्शनच्या सारखंच आहे, पण पूर्ण सारखं नाही आहे, त्याच्यामुळे थोडासा फरक आहे. आता आपण सोमध्ये काय म्हटलं आहे की पहिल्या घटनेचा परिणाम दुसऱ्या घटनेवर झाला आहे, म्हणून तो दाखवण्यासाठी आपण सो वापरलं आहे. तसंच
देअरफोरचं काय केलं आहे, पहिल्या वाक्यातील जी घडलेली घटना आहे त्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर झाला, किंवा पहिली घटना जी घडली म्हणून दुसरी घटना घडली, म्हणून आपण देअरफोर हे वापरलं आहे. तसं कॉन्सिक्वेंटली जे आहे, एखादी घटना घडली आणि ती घटना घडल्यामुळे लगेच, आपण इथे टाईम इथे मेन्शन केला नाही आहे, लगेच आहे की नंतर आहे की 2 दिवसांनी आहे की 4 दिवसांनी, तसं इथे नाही. इथे कॉन्सिक्वेंटली म्हणजे एखादी घटना घडली आणि त्या घटनेला लागून, त्या घटनेनंतर लगेच एखादी दुसरी घटना जी घडणार आहे, म्हणून तेव्हा आपण तिथे कॉन्सिक्वेंटली हे कंजंक्शन वापरतो. त्याचं एक्झाम्पल आपण बघूया. इट बिगॅन टू रेन, कॉन्सिक्वेंटली द क्रिकेट मॅच वॉज कॅन्सल. आता इथे 2 वाक्य घेते. इट बिगॅन टू रेन म्हणजे पावसाला सुरुवात होणारच होती किंवा झाली होती. इट बिगॅन टू रेन. आणि दुसरं वाक्य आपण काय घेतलं, द क्रिकेट मॅच वॉज कॅन्सल. हे 2 वाक्य जर आपण सेपरेट घेतलं तर आपल्याला या दोघांचा अर्थ लागणार नाही. आता इथे काय म्हटलं आहे, इट बिगॅन टू रेन, पावसाला सुरुवात होणारच होती, त्यानंतर लगेच मॅच कॅन्सल करण्यात आली. आता इथे जर आपण देअरफोर हा घेतला असता तर पाऊस सुरू झाला आणि मग त्यानंतर मॅच कॅन्सल झाली, असं नाही होत ना. जनरली पाऊस जर सुरू झाला तर पाऊस सुरू होण्याची लक्षणं जरी दिसलं तरी लगेच आपण मॅच कॅन्सल करतात की नाही आपल्याकडे, तसंच. म्हणून इथे इट बिगॅन टू रेन, कॉन्सिक्वेंटली द क्रिकेट मॅच वॉज कॅन्सल, म्हणजे पावसाला सुरुवात होणार होती, म्हणजे पावसाला सुरुवात होणार आहे असं कळलं आणि लगेच कॉन्सिक्वेंटली त्यानंतर लगेच मॅच वॉज कॅन्सल. देन आपण नेक्स्ट प्रेपोजिशन इज येट. आता येटचा मराठीमध्ये साधा सरळ सोपा समजेल असा अर्थ सांगायचा म्हणजे तरीसुद्धा. म्हणजे आपण एखादी गोष्ट केली नाही तरीसुद्धा आपल्याला काहीतरी मिळालं, म्हणजे तुम्ही काही एफर्ट्सच घेतले नाही तरी तुम्हाला एखादी गोष्ट सहज मिळाली, तरीसुद्धा. म्हणजे काहीही न करता आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट मिळते तेव्हा आपण येट हे कंजंक्शन वापरतो, तरीसुद्धा. आपण त्याचं सोपं एक्झाम्पल बघूया. He did not work hard, yet he passed the exam. आता आपण 2 सेंटेन्स घेतले इथे. ही डिड नॉट वर्क हार्ड, ही पास द एक्झाम. त्याने हार्डवर्क केलं नाही तरीही तो एक्झाम पास झाला. ही डिड नॉट वर्क हार्ड, ही पास द, येट ही पास द एक्झाम. आता हे एक्झाम्पल तुमच्यासाठी सुटेबल आहे. तुमच्यातले बरेच मुलं आहेत अभ्यास करत नाही तरीही पास होतात. तसंच ही डिड नॉट वर्क हार्ड, येट ही पास द एक्झाम. त्याने हार्डवर्क केलं नाही तरीसुद्धा तो पास झाला. त्याने हार्डवर्क केलं नाही तो पास झाला. याचा काही अर्थ लागतो आहे का आपल्याला? त्याने अभ्यास केला नाही तो पास झाला. हे 2 वाक्य जर आपण सेपरेट घेतले याचा काही अर्थ लागतो आहे का? नाही. इथेच जर आपण असं म्हटलं, ही डिड नॉट वर्क हार्ड येट ही पास द एक्झाम, त्याने अभ्यास केला नाही तरीही तो पास झाला, तरीसुद्धा तो पास झाला. म्हणजे एखादी गोष्ट न करता आपल्याला दुसरी गोष्ट सहज मिळणं, तेव्हा आपण तरीसुद्धा येट म्हणजेच येट हे कंजंक्शन आपण वापरतो. नाव नेक्स्ट आपलं कंजंक्शन जे आहे बट. आता बट हे कंजंक्शन मी तुम्हाला अगोदर समजून सांगितलं आहे. त्याचं एक्झाम्पलही सांगितलं होतं, शी इज स्मॉल बट स्ट्रॉंग. त्याच्या पुढचं आपण बघूया स्टील. आता स्टील हे कंजंक्शन कधी वापरायचं? एखादी गोष्ट आपण करतोय त्या गोष्टीचा आपल्याला परिणाम माहीत आहे, जो चांगला येणार आहे वाईट आहे हे आपल्याला माहिती आहे, तरीसुद्धा आपण ती गोष्ट करतोय. किंवा सपोज आपण एखादी हार्डवर्क करतोय, एखादं काम करतोय पण त्याचा परिणाम चांगला येणार नाही आहे हे आपल्याला माहिती आहे तरीही आपण करतोय, तेव्हा स्टील हे कंजंक्शन आपण वापरतो. त्याचं एक्झाम्पल आपण बघूया. देअर इज नो रे ऑफ सक्सेस, स्टील ही वर्क्स हार्ड. देअर इज नो रे ऑफ सक्सेस म्हणजे तिथे माहीत आहे आपल्याला की आपल्याला सक्सेस मिळणार नाही आहे, आपल्याला यश मिळणार नाही आहे, तरीही आपण तरीही तो हार्डवर्क करतोच आहे.
म्हणजे त्याला त्याचा आपण जे करतोय त्याचा परिणाम माहीत असूनही एखादी गोष्ट करणं आणि ती दाखवणं, त्यासाठी स्टील हे कंजंक्शन वापरलं जातं. आता देअर इज नो रे ऑफ सक्सेस हे एक सेंटेन्स झालं आणि ही वर्क्स हार्ड हे दुसरं सेंटेन्स झालं. हे 2 सेंटेन्स आपल्याला जॉईन करण्यासाठी आपण इथे स्टील हे प्रिपोजिशन कंजंक्शन वापरलं आहे. देअर इज नो रे ऑफ सक्सेस, तिथे सक्सेस मिळणार नाही हे त्याला माहीत असतानाही तो हार्डवर्क करत होता. इथे आपण स्टील हे कंजंक्शन वापरलं आहे. आपलं लास्ट कंजंक्शन जे आहे नेव्हरदीलेस. आता नेव्हरदीलेस हे जे कंजंक्शन आहे ते थोडंसं येट या कंजंक्शनसारखाच याचा वापर केला जातो. आता येटमध्ये आपण काय बघितलं, ही डिड नॉट वर्क हार्ड येट हीज पास द एक्झाम. त्याने हार्डवर्क केलं नाही तरी तो पास झाला. तर नेव्हरदीलेसमध्ये कसं आहे त्याचं आपण एक्झाम्पल अगोदर बघूया. द बॉय डज नॉट वर्क हार्ड नेव्हरदीलेस ही इज क्लेवर. आता आपले 2 वाक्य आहेत. द बॉय डज नॉट वर्क हार्ड, तो हार्डवर्क करत नाही. ही इज क्लेवर, तो हुशार आहे, तो हार्डवर्क करत नाही. आता इथे तो हार्डवर्क करत नाही पण त्याचा रिझल्ट काय चांगला आहे. इथे काय झालं आहे, त्यांनी हार्डवर्क न करता तरी ते पास झाले. ते आपण इथे मेन्शन केलं आहे का ते क्लेवर होते की काय होते की कसं, तसं इथे आपण मेन्शन केलं द बॉय डज नॉट वर्क हार्ड, तो हार्डवर्क करत नाही कारण तो क्लेवर आहे, तो स्मार्ट आहे, त्याला हार्डवर्क करायची गरज नाही आहे. तेव्हा आपण इथे नेव्हरदीलेस हे कंजंक्शन वापरलं आहे. म्हणजे एखादी गोष्ट तो करत नाही पण त्या गोष्टीमागे रिझन दुसरं आहे, ते रिझन चांगलं आहे हे दाखवण्यासाठी आपण नेव्हरदीलेस हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरतो. सो आपण आज काय बघितलं, कंजंक्शन बघितलं, त्याची डेफिनेशन बघितली. त्यानंतर कंजंक्शनचे 3 टाईप आहे, कोऑर्डिनेटिंग, सबऑर्डिनेटिंग अँड कोरिलेटिव्ह. आता कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कुठले कुठले आहेत ते आपण बघितले. त्यामध्ये अँड, ऑर, सो, बट, देअरफॉर, कॉन्सिक्वेंटली, येट, स्टील अँड नेव्हरदीलेस हे कंजंक्शन कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आपण बघितले. नाव नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स.